मंडळी, इन पब्लिक न्यूज मध्ये मी रोहित हेगडे आपलं स्वागत करतो. आज आपण आलोय डॉक्टर परेश खंडागळे यांच्याकडे. डॉक्टर साहेब, इन पब्लिक न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी. आता सांगोला नगरपालिकेची निवडणुकी जाहीर झाल्या आणि जाहीर होताना अनेक घडामोडी घडल्या, राजकीय हालचाली सुद्धा घडल्या. या राजकीय हालचाली घडत असताना अनेक पक्ष आणि अनेक उमेदवार यांच्या युत्या सुद्धा झाल्या. या युत्या कशा प्रकारे झाल्या आणि हे राजकारण कशा प्रकारे सध्या सांगोल्यात सुरू आहे? सांगोल्यामध्ये सध्या सांगोला शहर विकास आघाडी यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी व दीपक आबा सावंत पाटील गट यांची युती आहे. या शहर विकास आघाडीकडून 23 नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. शहर विकास आघाडी ही सांगोल्यात तयार झाली. शहर विकास आघाडी होत असताना सांगोल्यामध्ये भाजप, शेकाप आणि दीपक आबा सावंत पाटील हा गट हा एकत्र येऊन सध्या आता या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एक पॅनल तयार करण्यात आले. लोकांची या बाबतीत काय प्रतिक्रिया आहे, एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? यामध्ये कसं आहे, दीपक आबा सावंत पाटील यांचा गेली 20 वर्षाचा अनुभव राजकारणाचा, त्याचबरोबर त्यांचे जे आतापर्यंत लोकांची कामं केलेली आहेत, तसेच आपल्या आता सध्या तालुक्याचे तरुण आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची काम करण्याची जिद्द व भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन केदार यांचे देवेंद्र फडणवीस साहेबांशी असलेले संबंध, त्याचबरोबर बाकी मंत्र्यांसोबत किंवा इतर जे त्यांना अनुभव आहे खात्याचा, त्यानुसार या आघाडीला फायदा होईल. म्हणजे सांगोला शहरातून जे काही आता प्रमुख नेते आहेत यांचे असलेले परस्पराचा एकमेकांचे चांगले संबंध आणि यातूनच या आघाडीला फायदा होऊ शकतो असं डॉक्टर साहेब म्हणतात. डॉक्टर साहेब, हे जे राजकारण झालं हे लोकांना आवडलेलं नाही असं लोकांची प्रतिक्रिया येते. पण डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलं होतं की मी एक पाऊल मागे घेतोय, परंतु मी जनतेच्या विकासासाठी घेतोय. मग नक्की यातून जनतेचा विकास होईल का आणि तो कशा प्रकारे होणार आहे जनतेचा विकास? जनतेचा विकास 100% होईल, कारण सध्या भारतीय जनता पार्टी सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचं विजन नेहमीच चांगलं राहिलेलं आहे. कारण फडणवीस साहेब अनेक वेळा माध्यमाशी बोलताना सुद्धा किंवा त्यांच्या प्रचार सभेतून भाषणातून सांगतात की देवेंद्र फडणवीस एक मिशन आहे, असं अनेक वेळा बोललं जातं. ते मिशन सांगोल्यामध्ये येईल का परत? मग नक्की येणार, सांगोल्यामध्ये नक्की येणार. तसंच तुमचे बंधू सुद्धा नगरसेवक पदासाठी उभे आहेत. आता ते कोणत्या वार्डातून आहेत आणि त्यांचं विजन कसं असणार आहे आणि त्यांनी कशा प्रकारे काम करणार आहे? माझे बंधू उमेश लक्ष्मणराव खंडागळे ते प्रभाग क्रमांक 11 क मधून सर्वसाधारण पुरुष या जागेवर उभे आहेत. त्यांची उमेदवारी आपण या प्रभागातील सर्व लोकांची कामे करण्यासाठी, त्याचबरोबर महिलांसाठी आम्ही विशेष काही योजना राबवत आहेत प्रभागासाठी, त्याचबरोबर आरोग्याच्या योजना देखील राबवणार आहोत. इनकमिंग व्हॉइस. आता आपल्या हॉस्पिटलमध्ये की सगळ्या प्रकारच्या शासकीय योजना आपण राबवल्या जातात, आपण कायम राबवत जातो. इव्हन पत्रकारांसाठी सुद्धा तुम्ही अनेक योजना राबवता. पत्रकार सुद्धा आपल्याकडे मोफत उपचार केले जातात आपल्याकडे. आणि इथनं पुढच्या काळात की निवडून आल्यानंतर सुद्धा किंवा निवडून जरी आपण मागे घेतली असेल किंवा आपलं काही झालं बाय डिफॉल्ट काही गोष्टी नंतर, तर सुद्धा आपल्या या योजना हा लोकांसाठी जनसेवेसाठी अविरत चालू आहेत आणि त्या चालू राहतील. पण आता आपण महिलांसाठी विशेष काही काम करणार आहे का आपल्या या 11 प्रभागात? हो, महिलांसाठी, महिलांच्या आरोग्यासाठी, त्याचबरोबर महिलांच्या व्यवसाय उद्योगासाठी, महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विचार करू. पण महिलांसाठी खास करून उमेश खंडागळे जे उमेदवार आहेत हे सर्वस्व महिलांसाठी देऊन महिलांसाठी त्यांनी अनेक योजना राबवणार आहेत, महिलांसाठी अनेक काम करणार आहेत, महिलांचं आरोग्य असणार. कारण डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्या भाषणात अनेक वेळा म्हणतात आपल्या घरातील असा एक व्यक्ती कोण जो सर्वत्र कायम भर म्हणतो ती म्हणजे एक महिला असते आपल्या घरातली. आणि त्या महिलेसाठी आपण अनेक गोष्टी करतोय. कारण जर घरातली महिलाच स्ट्रॉंग असेल, सक्षम असेल, तर घरातील सगळीच मंडळी, पूर्ण कुटुंब हे एक चांगल्या प्रकारे राहू शकतं. आणखी हा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा की आत्ताच राजकारण आणि येणाऱ्या निवडणुका आणि होणारा विकास याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आत्ताचं जे राजकारण आहे, जरी हे विकास आघाडी झाली असेल ते सांगोला तालुक्याच्या विकासासाठी झालेले आहे किंवा शहराच्या विकासासाठी झालेले आहे. यातून सर्वांचं एकच आहे की सांगोल्यात शहराचा विकास झाला पाहिजे आणि लोकांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत. आणि नक्कीच पॅनल विजय झाल्यानंतर 23 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर 100% सांगोला शहराचा विकास होईल. तुम्हाला विश्वास आहे का आपले सगळ्या पॅनल आणि नगराध्यक्ष निवडून येतील? नक्कीच. तर डॉक्टर साहेब म्हणतात की त्यांचं सर्व पॅनल आणि नगराध्यक्ष निवडून येतील असा त्यांना एक दृढ विश्वास आहे.
इन पब्लिक न्यूज सोबत आपण बातचीत केली. हा, गेली 12 वर्ष मी सांगोला शहरामध्ये वैद्यकीय सेवा करत आहे. हम्म. त्याचबरोबर कडलास रोडला माझे तर 3 वर्ष झालं हॉस्पिटल आहे. माझं निवासस्थान देखील याच प्रभागामध्ये आहे कडलास रोडला. हो. 24 तास आम्ही लोकांसाठी available आहे. अवेलेबल मी असणार आहे, माझा भाऊ असणार आहे, माझी मिसेस असणार आहे, ती पण डॉक्टरच आहे. हो. तर लोकांच्या सेवेसाठी आम्ही 24 तास हजर आहोत तिथे. माध्यम म्हणून मी एक अनुभव शेअर करू शकतो आपल्यासोबत, की मी अनेक वेळा मी स्वतः असा अनुभव घेतला की तुम्ही रात्री सुद्धा पेशंटसाठी तुम्ही येत असतात किंवा एखाद्या पेशंटचा इमर्जन्सी असेल एक फोन आला तर तुम्ही येता लोकांसाठी. माझ्यासोबत असा किस्सा झाला होता की मी तुम्हाला खूप रात्री फोन केला होता, त्यावेळेस तुम्ही लगेच आला आणि सगळी ट्रीटमेंट वगैरे सगळ्या गोष्टी केल्या होत्या. तर आज हे डॉक्टरांचं अनेक वर्षापासूनचं हॉस्पिटल आहे. हे जनसेवा करत असतात. जनसेवा करत असताना शासकीय प्रत्येक स्कीम ही लोकांपर्यंत ते पाठवत असतात. लोकांना प्रत्येक गोष्ट समजून सांगत असतात. आणि डॉक्टर साहेबांना आज विश्वास आहे की आम्ही हे 24 तास याच प्रभागात राहतोय. हॉस्पिटल इथंच आहे आणि विकास करण्यासाठी सुद्धा आम्ही इथंच अवेलेबल आहोत. म्हणजे घरी असू दे किंवा हॉस्पिटलमध्ये असू दे किंवा समाजाचा किंवा प्रभागाचा विकास हा एक चांगल्या प्रकारे होऊ शकतो. इन पब्लिक न्यूजशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.